येस. ओके. नमस्कार सर. लाईव्ह. ओके. दादा सुरू कर. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मानवधन विद्यानगरीमध्ये मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माझे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर वायुनंदन सर, आदरणीय गुरुवर्य डॉक्टर सुधीरजी गव्हाणे सर, माझे स्नेही डॉक्टर धारव सर आणि ह्या मानवधन विद्यानगरीमध्ये सातत्याने एक ऊर्जा देणारे माझे मुक्तेश्वर दादा मुन्सिटिवार, त्याचबरोबर सतत मार्गदर्शन करणारे माझे मार्गदर्शक माझे बंधू विश्वासी देवकर सर, आपण सर्वजण ह्या कार्यक्रमात आला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आजचा सुवर्णयोग असा आहे, आपल्या संस्थेचा वर्धापन दिन आहे आणि आपण गेली 5 वर्षापासून सातत्याने संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी एक पुस्तक लिखाण करून 5 जूनला आपण प्रकाशित करत असतो. आणि माझं परम भाग्य असं आहे की वायुनंदन सरांनी आतापर्यंत 2 पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या शुभास्ते झालेलं आहे. हे माझं एक जीवनातलं एक मोठं अमूल्य ठेवा आहे. त्याचबरोबर आता ह्या पुस्तकाचा जो विषय आहे तो प्रकाश कण विचारांचा सुगंध हे पुस्तक संबंध मानव जातीसाठी उपयोगात येईल, नव्हे तर आपल्या देशाची प्रगती साधताना देशाचा विकास साधताना त्याचा उपयोग कसा होईल असे विचार ह्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. आणि आज हे लोकार्पण आपण करत आहोत आजच्या ह्या शुभमुहूर्तावरती. आणि आपल्या सर्वांना सांगायला फार आनंद आणि अभिमान वाटतो की आज डिजिटलच्या ह्या युगामध्ये कोरोनाने जे आपल्याला शिकवलं आहे, या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जे चिंतन करायला मला संधी मिळाली, त्या चिंतनातून एक मानवधन डिजिटल स्कूल स्थापन करण्याची संधी मला प्राप्त झाली. आता आपल्याला आज सुद्धा मानवधन डिजिटल स्कूल हे याचं लॉन्चिंग पण आज करायचं आहे सरांच्या हस्तेच. तर या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना घरामध्ये बसून शिक्षण कसं घेता येईल यासाठी लाईव्ह बऱ्याच काही गोष्टी आपण आत्मसात केल्या आणि ते वापरल्या पण. परंतु आपण हे परमनंट सोल्युशन द्यावं या हेतूने एक संकल्पना मी पुढे आणली आणि यातून मानवधन डिजिटल स्कूलचा जन्म झालेला आहे. आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतो, यामध्ये मुलाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक लागणाऱ्या सर्व बाबींचा आपण हे समावेश केलेला आहे. तर त्यामध्ये मी थोडंसं एक प्रथम थोडीशी हायलाइट म्हणून या ऍप मध्ये एज्युकेशन आणि सोशल असे 2 आपण स्पेशल सेक्शन ठेवलेले आहे. आणि या सेक्शन मधून आपण म्हणजे छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत ज्ञान देता येईल हा प्रामुख्याने विचार केला आहे. फक्त शालेय विद्यार्थी किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी या ऍपचा उपयोग होईल असं न विचार करता सर्वसामान्य जनतेसाठी किंवा माणसांसाठी ह्या ऍपचा उपयोग होऊ शकतो. यामध्ये मग आपल्या दैनंदिन न्यूजपेपर्स असतील तेही त्यांना जागेवरती मिळेल. विद्यार्थ्यांना माय टुडे आजच्या दिवसाचं महत्व, कॅलेंडर असेल, त्यामध्ये दिनविशेष असेल, पॉझिटिव्ह थॉट्स असतील ते मिळतील. मुलांसाठी स्टडी सेंटर आहे, त्याला ज्या क्लासमध्ये शिकायचं आहे तो क्लास मध्ये जाऊन त्याचा जो सब्जेक्ट आवडता असेल तो विषय घेऊन संपूर्ण चॅप्टर हे टेक्स्ट फॉर्म मध्ये आणि व्हिडिओ फॉर्म मध्ये त्याला बघायला मिळाल. त्याचबरोबर आपण लाईव्ह क्लासरूम असा एक स्पेशल आयकॉन तयार केला आहे. लाईव्ह क्लासरूम थ्रू विद्यार्थी शाळेमध्ये समजा चुकून काही कारणास्तव आला नाही, गैरहजर असेल, अशा विद्यार्थ्यांना घरात बसून लाईव्ह क्लासरूम त्याला अटेंड करता येईल. शाळेमध्ये जे काही अभ्यासक्रम आपण राहू शकतो तो अभ्यासक्रम तो पूर्ण करू शकतो, अशी व्यवस्था आपण त्या स्टडी सेंटरच्या माध्यमातून आणि लाईव्ह क्लासरूमच्या माध्यमातून आपण केलेली आहे. एक्स्ट्रा करिक्युलरचा विचार जर केला त्यामध्ये स्पोर्ट्स असेल, म्युझिक असेल, कॉम्प्युटर असेल, जीके असेल, याच्या पण स्वतंत्र बाहेर मुलं स्वतंत्र क्लासेस लावतात, ट्युशन्स लावतात. ह्या ऍप मधून आपण त्यांना व्हिडिओ फॉर्म मधून काही कोर्सेस डिझाईन करतो आहे आणि त्यांना घर बसल्या या ऍपच्या माध्यमातून तो कोर्स पूर्ण केल्यानंतर म्युझिक असेल, स्पोर्ट्स असेल, या सगळ्या गोष्टी त्याला इन हाऊस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतर लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये आपले न्यूजपेपर, बुक्स वगैरे ऑल टाइपचे बुक्स असतील, मॅगझिन असतील, हे सगळं त्याला जागेवरती अवेलेबल करून दिलं. आणि आपल्या सर्वांना सांगायला फार आनंद वाटतो ते म्हणजे आपले स्कूल डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांच्या विजन 2020 वरती कार्य करत आलेले आहे. त्या अनुषंगाने
सायन्स आणि टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट व्हावी या हेतूने सायन्स हब आपण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये स्पेशल आयकॉन टाकून स्वतंत्र यंत्रणा त्यामध्ये आहे. त्यामध्ये सायन्स हब मध्ये रिसर्च, स्पेशली रिसर्च आणि इनोव्हेशन वरती आपण काम करत आहे. मुलांना रिसर्च आणि इनोव्हेशन फ्रॉम प्रायमरी एज्युकेशन पासून स्टार्ट करतो आहे. त्याबरोबर स्किल डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजी याचा वापर आपल्याला कसा करता येईल यासाठी पण अवेलेबिलिटी करून दिली आहे. त्याचबरोबर आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे आजचा जो ते आपण फेस करतोय तो म्हणजे कोरोना सारखा आजार होऊ नये किंवा भविष्यामध्ये अशा आजारांना काही देताना आपण काय केलं पाहिजे यासाठी हेल्थ टिप्स हा स्वतंत्र मुद्दा हेल्थ कॉर्नर आपण केलेला आहे. आणि हेल्थ टिप्स त्यामध्ये योगा असे विषय घेऊन आपण सर्वसामान्य मुलांपासून तर सर्व लोकांपर्यंत हा विषय पोहोचवत आहे. आणि सांगायला फार आनंद वाटतो की आपला डॉक्टर विजय भटकर सर आदरणीय गुरुवर्य यांच्या हस्ते आपण 2014 साली वेब रेडिओ सुरू केला होता आपल्या शाळेमध्ये, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये. आणि तोच आता आपण वेब रेडिओ पुन्हा ऍप मध्ये टाकलेला आहे. त्याचबरोबर टेलिव्हिजन चॅनल, मानवधन टेलिव्हिजन चॅनल हे सुद्धा आपण सुरू करत आहोत या माध्यमातून. त्याचबरोबर सोशल जे काही सोशल मीडिया आहे या सगळ्या मीडियांचा वापर आपण यामध्ये करतोय. आणि स्पेशली सांगायला बरं वाटतं की सर्वांसाठी नॉलेज हब हा विषय घेतलेला आहे. सोशल कॉर्नर आहे, सोशल ऍक्टिव्हिटी आपण मानवधन संस्था वेगवेगळ्या पद्धतीने राबवत आहे ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं, त्याचबरोबर लोकांची इन्व्हॉल्वमेंट जास्त वाढावं हा हेतू ठेवून सोशल कॉर्नर आपण डेव्हलप केलेला आहे. आणि एन्व्हायरमेंट आणि जीव आज जागतिक पर्यावरण दिन आहे. मी सर्वांना एक आणि एकच नम्र आव्हान करेल की जर उद्या आपल्याला चांगलं आनंदी जीवन जगायचं असेल तर पर्यावरणाचा ऱ्हास न होता पर्यावरणाची जपणूक कशी करता येईल यासाठी स्पेशल आपण त्याच्यामध्ये फोकस केला आहे. आणि एन्व्हायरमेंट आणि जिओ असा एक कॉलम स्वतंत्र टाकलेला आहे. असे सुंदर ऍप कालपर्यंत तयार झालेले आहे आणि आजपासून आपण सर्व लोकांना ते फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देत आहे. मानव सेवा ही खरी ईश्वर सेवा हा उद्देश ठेवून हे ऍप सुद्धा एक लोकशिक्षणाचं तंत्र डिजिटल युगामधून आपण कसं वापरू शकतो याचं एक उत्तम प्रतीक महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी नव्हे तर जगाला उपयोगात येईल अशी धारणा ठेवून हे काम पूर्ण केलेले आहे. आणि ह्या कामामध्ये सगळ्यांनी मला मदत केली. डॉक्टर बाराव सर असतील, सगळे लोकांनी मला अतिशय सुंदर मदत केली. त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतोय. आणि एक सुंदर विचार, माणूस जीवन जगताना तो सोबत घ्यावं, त्या विचारातून पॉझिटिव्ह एनर्जी तयार व्हावं आणि ह्या पॉझिटिव्ह एनर्जीतून स्वतःचा विकास साधावं. स्वतःच्या विकासाबरोबर कुटुंबाचा विकास, आपल्या गावाचा विकास, आपल्या राज्याचा विकास, आपल्या देशाचा विकास नव्हे तर हे विश्वची माझे घर म्हणून सगळ्या विश्वाचा विकास आपल्याला करता येईल असं सुंदर विचारांचा सुगंध या नावाचं पुस्तक प्रकाश करण्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर ठेवण्याचा सौभाग्य आपल्या सर्वांमुळे लागलंय. त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो. जय भारत म्हणतो, जय मानव म्हणतो. पुनश्च एकदा डॉक्टर सुधीरजी गव्हाणे सर, डॉक्टर वायुनंदन सर, डॉक्टर भारत सर, विश्वजी देवकर सर, मुक्तेश्वर दादा आणि ज्योती कुले मॅडम या सगळ्यांचं याच्यामध्ये स्वागत करतो. आणि ज्यांनी अतिशय सुंदर ही कन्सेप्ट डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मला मदत केली आहे. तन्मय दादा याचं अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे आपण जाऊया अशी तन्मय दादाला मी विनंती. तन्मय दादा. तन्मय दादा. हा बोला ना. हा हॅलो. तन्मय दादा, आपण सर्वप्रथम पुस्तकाचं प्रकाशन. ओके ओके बरं ठीक आहे चालेल. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढे जावं. ओके. एक सेकंड. हो. ओके
हा सर. मानव प्रकाशन विचार बोलू का? रिक्वेस्ट. प्रकाशन विचारांचा सुगंध या पुस्तकाला डॉक्टर प्रकाशन विचारांचा सुगंध या पुस्तकाला डॉक्टर गिरीशजी कुलकर्णी स्नेहालय अहमदनगर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे आवडते नेते प्राध्यापक डॉक्टर मनोहर जोशी सर यांची शुभेच्छा या पुस्तकाला लाभलेल्या आहे. त्याबरोबर डॉक्टर गव्हाणे सरांची सुद्धा या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे. तसेच माझे बंधू डॉक्टर सुनीलजी कुटे यांनी सुद्धा या पुस्तकाला शुभेच्छा संदेश पाठवला आहे. प्रकाशनाचं या त्यांच्या शुभेच्छातून दिलेलं आहे. हे पुस्तक आज आपण सर्वांसमोर प्रकाशन करण्याचं कार्य या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करत आहोत. मी डॉक्टर सुधीरजी यांना विनंती करतो की त्यांनी याचं पुस्तक प्रकाशन करावं. या पुस्तकाचं प्रकाशन हे आजचे यांच्या सुवास्ते होत आहे. तेजस्वी सूर्य उगवतो आणि एक नवचैतन्य या सृष्टीमध्ये बदल होतो. त्या पद्धतीने प्रकाशन विचारांचा सुगंध हे पुस्तक सुद्धा आज उगवत्या सूर्याप्रमाणे आपल्या समोर एक तेजस्वी विचार, एक तेजस्वी ऊर्जा घेऊन आपल्या समोर येत आहे. बोलत राहू. यानंतर मी गव्हाणे सरांना विनंती करतो सर ह्या पुस्तकाबद्दल आपल्या मार्गदर्शन आणि शुभेच्छा द्यावं. डॉक्टर गव्हाणे सर. हॅलो सर येतोय आवाज? हा माझा आवाज येतोय? ओके. येतोय. आदरणीय कुलगुरू वायुनंदन सर, प्राचार्य अश्विनी कुमार, प्रकाश किरण विचाराचा सुगंध कोल्हेजी, या प्रसंगी उपस्थित असणारे मान्यवर, या संस्थेचे सर्व पदाधिकारी, या सर्वांना मी माझा प्रेमाचा नमस्कार करतो. आदरणीय कुलगुरू यशवंत कोविड-19च्या महाराष्ट्र सरकारच्या निधीला आर्थिक मदत केली त्याबद्दल मी सामाजिक बांधिलकी विचाराचा सुगंध हे
समाजामध्ये सकारात्मक हे त्या मानवाच्या विचारांवर अवलंबून आहे. जशी दृष्टी, जसा विचार, तशी कृती. आणि विचार हे दृष्टी देण्याचे काम करतात. आधी विचार येतो, विचारातून एक दृष्टी मिळते, दिशा मिळते आणि त्यातून कृती घडते. आणि त्यामुळं मानव एक धन आहे. आणि असं एक मानव धनाचं नाव घेऊन आपण एक कॉलेज, आपण एक अतिशय चांगलं सकारात्मक काम करताय. आताचं युग वायुनंदन सर मान्य करतील की डिजिटली ड्रिव्हन एज्युकेशनचं युग आहे. कोविड-19 मुळे जो एक सकारात्मक परिणाम झाला तो उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये ओपन अँड डिस्टन्स लर्निंग, मुक्त आणि दूर शिक्षण या संबंधी जो एक सार्वत्रिक असा गैरसमज होता ते चांगलं नसतं आणि औपचारिक शिक्षण खूप दर्जेदार असतं, या संबंधीचे जे भ्रम होते ते भ्रम तडातड तुटून पडलेले आहेत. आणि जगातील विद्यापीठं आता मध्ये ओपन आणि डिस्टन्स लर्निंग मध्ये दूर आणि मुक्त शिक्षणामध्ये प्रवेश करतायत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा ड्रिव्हन एज्युकेशनचा काळ आहे आणि हा काळ डिजिटल स्कूलची कल्पना मांडलेली आहे. शहरामध्ये ही अतिशय अभिनंदनीय बाब आहे, कौतुकास्पद बाब आहे. आणि नव्या विचाराचं अनुसरण, अनुपालन आपण करताय, योग्य दिशेनं पावलं टाकताय. यू आर मूव्हिंग अहेड ऑन द राईट पाथ अँड राईट पाथवेज ॲट द राईट टाइम विथ टेक्नॉलॉजिकल सपोर्ट, विथ द राईट थॉट. योग्य विचाराने, योग्य दिशेनं, योग्य तंत्रज्ञानानं, योग्य रीतीनं आपण मार्गक्रमण करण्याचा विचार केलाय, त्यावर कृती करताय. त्याचं ॲप आज वायुनंदन सरांच्या उपस्थितीमध्ये आपण लोकार्पण करताय. आज लोकार्पण खूप कौतुकाची, कारण प्रॉब्लेम आहे वाटतं सर. ते यासाठीच आहे की शुद्धत्व जिथं आहे, विचारांचं शुद्धत्व, तिथं तिचं शुद्धत्व येतं. हे लक्षात घ्यायची आवश्यक आहे. आज ज्या पाहिजे की आपल्या सभोवतालचं पर्यावरण आहे म्हणून आपण आहोत. आपण जिवंत आहोत कारण आपल्याला प्राणवायू निसर्ग देतो म्हणून जिवंत आहोत. निसर्ग देतो म्हणून आपण जिवंत आहोत. आपण या पृथ्वीवर आहोत म्हणून आपण सजीव आहोत. आणि म्हणून मदर अर्थ म्हणतो आपण, मातृ आहे, मातृसंस्था आहे आपली. संबंध जीवसृष्टी मातृसंस्था आहे आणि तिचं रक्षण आपलं कर्तव्य आहे. मानव जातीचा विचार करण्याचा त्या स्वार्थामुळं आपण हळूहळू निसर्गावर आक्रमण करत गेलो.
निसर्गावर आणि हळूहळू आपण निसर्गाचे आपण म्हणतोय की सगळ्या प्राण्यांमध्ये मानव प्राणी बुद्धिमान, पण त्यांनी त्याच्या बुद्धीचा वापर या पृथ्वीचं हानी करायला, पृथ्वीला नष्ट करण्याच्या दिशेने केलेले आहे. आणि म्हणून आता आजच्या त्याचा विचार करून चालणार नाही. तर संबंध जीवसृष्टी, ज्याच्यामध्ये प्राणीसृष्टी येते, ज्याच्यामध्ये वनस्पती सृष्टी येते, किंबहुना त्याच्यामध्ये निर्जीव सृष्टी पण येते, या सगळ्या निसर्गाचा, पर्यावरणाचा या देहामध्ये सूक्ष्म जीवाणू आपल्या शरीरामध्ये आणि या युनिव्हर्सचे आपण घटक आहोत. तिन्हीचा त्रिवेणी संगम आपण साधायला हवा. हिंसा सुद्धा हिंसा आहे. मानवाची हिंसा आपण आपल्याला सर्वांना एकमेकांसोबत राहायचं, एकमेकाला आहे. कारण आपण जेव्हा बसलेलो आहोत तेव्हा आपल्यासाठी आपल्या डोळ्यांना न दिसणारे अनेक सूक्ष्म जीवाणू आपल्यासाठी काम करतात. व्यतीत व्हावं यासाठी काहीतरी जबाबदारी पार पाडतायत. त्यामुळं आपण पूर्णपणानं निसर्गाची अपत्य आहोत, निसर्गावर अवलंबून आहोत. आणि अशा प्रकारचा एक व्यापक सकारात्मक विचार आजच्या युगामध्ये आवश्यक आहे. आणि म्हणून हरित विचार, ग्रीन थॉट्स आजच्या काळामध्ये गरज आहे. निसर्गाचं रक्षण करण्याची कृती गरज आहे. आणि पर्यावरणासंबंधीचं शिक्षण अगदी केजी पासून PhD पर्यंत द्यायची गरज आहे. ग्रीन लाईफस्टाईल ज्याला म्हटलं जातं, की हरित जीवनशैलीचा अवलंब करणं आवश्यक आहे. कारण याबद्दल युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट डिस्कनेक्ट झालाय सर त्यांचा. हो हो. मग आपण त्यांना कनेक्टिव्हिटी मिळेपर्यंत आपण पुढे जायचं. हा चालेल, ते जर आले तर मी लगेच ऍड करतो त्यांना, काहीच प्रश्न नाही. हो. हा तुम्ही आता तन्मय आता वायुनंदन सरांकडनं आपलं जे डिजिटल हे आहे ऍप आहे मानवधनचं, त्याची लॉन्चिंगचं हे करा, किंवा सर जॉईन होता का बघा जरा एकदा. हा आता वायुनंदन सरांकडे ते. ओके येस ओके सर. सो वायुनंदन सर, अभी आप मेरा आवाज सुन रहे हैं आप? आ रही आ रही है. आप अभी हमारा जो मानवधन का जो ऐप है डिजिटल स्कूल, उसका आप उद्घाटन और हमें आप मार्गदर्शन कीजिए सर, प्लीज. सर यस. पहले तो सबको नमस्कार. क्षमा चाहता हूँ, नमस्कार सर. थोड़ा लिंक थोड़ा डिले हुआ, सॉरी. और आज जो मानवधन का जो मानवधन डिजिटल स्कूल का जो हो रहा है प्रोग्राम, और इसमें आज तक प्रकाश फूले जी का जो विचार है, मैं पहले से जब नासिक पे आया उनसे संबंध मेरा परिचय हुआ, मैंने उनका देख के बड़ा अच्छा लगता है. जो सोशल सेंसिटिविटी और कनेक्टिविटी देख के ज़्यादातर डॉक्टर अब्दुल कलाम और विजय भटकर के इंस्पिरेशन से उनसे वो जो स्कूल उनका है बहुत मेरे को अच्छा लगता है. आज भी वो जो इनिशिएटिव लिया, ये जो मानवधन डिजिटल स्कूल और ऐप, और ये आज का जो विचार सुगंध जो
देखा था, बहुत अच्छा लगा उसका इनिशिएटिव। बहुत समाज से कनेक्ट होता है और एजुकेशन के काफी प्रैक्टिकल रियलिटी का होता है। सही है। अभी कोविड कोविड का जो 3 महीने से अपन जो गुजर रहे हैं, ठीक है। अभी जो प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी बता रहे थे, कन्वर्ट द क्राइसिस इनटू अपॉर्चुनिटीज, तो वही दिशा में हमारा प्रकाश पहले जी जा रहे हैं। मैं अभी एक ही बता रहा हूँ, हम भी नो डाउट हमने एज ए ओपन यूनिवर्सिटी हमने हमने डिजिटल टेक्नोलॉजी काफी यूज करते हैं, नो डाउट। हमारा पहले से शुरू जब किया हमने प्रिंटिंग मटेरियल के साथ ऑडियो वीडियो वेब रेडियो सब हमने यूज करके एक डिजिटल दिशा में ओपन यूनिवर्सिटी का पहले से ही काफी स्ट्रांग है। लेकिन अभी जो कोविड में आया था तो सबको लगा है एक ब्लेंडेड अप्रोच होना चाहिए एजुकेशन में भी। ये ब्लेंडेड अप्रोच होगा, आपको पता होगा, एक तो फेस टू फेस का होगा, दूसरा जो डिजिटल कनेक्टिविटी जो वीडियो कॉन्फ्रेंसिंग या ऑनलाइन हो जाने के लिए सब लोग वही दिशा पे देख रहे हैं। आज महाराष्ट्र का मुख्यमंत्री का भी संदेश है, आगे में आप ब्लेंडेड अप्रोच में जाना है। ये कोविड का जैसे सिचुएशन आगे जाना बोले तो ऐसी ब्लेंडेड अप्रोच में करना चाहिए। आपको हम हमारा यूनिवर्सिटी का एक उदाहरण देता हूँ। हमने कभी भी कुछ प्लान नहीं किया ये कोविड में क्या करना है, लेकिन कुछ इनिशिएटिव से 8 रीजनल सेंटर से हमने जूम यूज करके आज तक 8,000 काउंसलिंग सेशन हमने पूरा महाराष्ट्र में ऑर्गेनाइज किया। ये रिकॉर्ड है। और दूसरी है, हमने रिसेंटली पीएचडी वाइवा भी ऑनलाइन लिया है जो यूजीसी का गाइडलाइंस के हिसाब से। और दूसरा एक हमने पायलट बेसिस पे एमबीए का जो एंट्रेंस फ्रॉम होम एक पायलट बेसिस में हमने शुरू किया लास्ट वीक, वो सक्सेस हुआ है। सो ऐसी काफी स्पेस है अपन को एजुकेशन में जो, लेकिन 2-3 चीज अपन ध्यान देना है। ये जो पहले तो टेक्नोलॉजी, अभी आज तो आपको सबको मालूम है एनवायरमेंट डे है, वर्ल्ड में सेलिब्रेट करिए। अपन नंबर 1 ग्रीन टेक्नोलॉजी यूज करना। नंबर 2 कभी भी टूल जो है टेक्नोलॉजी टूल को मास्टर नहीं बनाना है। टूल इज टूल को आप फैसिलिटेटिंग करने के लिए यूज करना, एंड टूल शुड नॉट बी एवरीथिंग, वो ध्यान में रखना है। जो नो डाउट आज के टेक्नोलॉजी में पूरा अभी कोविड वजह से सब टेलीकॉन्फ्रेंस में हो रहा है। काउंसलिंग अभी कुछ आपने देखा होगा, कुछ स्कूल का जो सिलेबस कंप्लीट नहीं हुआ, वो सिलेबस कंप्लीट के लिए ऑनलाइन में स्पेशली स्कूल लेवल पे काफी इनिशिएटिव ले रहे हैं। लेकिन एक होता है वो जो ऑनलाइन का और ये जो टेलीकॉन्फ्रेंस का या वीडियो कॉन्फ्रेंसिंग का एक रिटेनशिप होता है, तो कंटिन्यूअसली वो देख नहीं सकते हैं, उसका भी आप ध्यान देना है। नो डाउट टेक्नोलॉजी के साथ हम जाना है, अपडेट करना है, और चेंज इज ऑलवेज इनएविटेबल, चेंज से जाना है। लेकिन कुछ चीजों के ऊपर ध्यान देके वो जो अपन के जो एरिया में, एजुकेशन एरिया में अपन का स्कूल आपका तो स्कूल लेवल का एजुकेशन है, उसको थोड़ा ध्यान देके तो कनेक्ट करना है। लेकिन आप जो इनिशिएटिव लिया, बहुत अच्छा इनिशिएटिव है ये। मैंने देखा काफी एक्टिविटीज उसमें रिलेटेड है। नॉट ओनली अभी क्या होता है ना, खाली सिंपली सब्जेक्ट होने से स्टूडेंट्स को इतना इंटरेस्ट कुछ दिनों में इंटरेस्ट चले जाएगा, तो आप वेरियस एक्टिविटीज में इंक्लूड किया, उसमें लाइब्रेरी, सोशल, पूरा मैंने देखा था। बहुत अच्छा ऑलराउंड डेवलपमेंट के लिए ये आपने उसमें जोड़ा है।
तो ये एक अच्छी बात है। और आप पहले से ही एक नया नया इनिशिएटिव लेते हैं। आपका जो मानवधन का स्कूल में जो आपने वैरायटी ऑफ इनिशिएटिव लिया है, और आप काफी तक स्टूडेंट्स को भी इंटरेस्ट निकाला है उनसे। ऐसे रूटीन आप स्कूल लेवल का जो होता है, एक खाली पढ़ाई एग्जामिनेशन, उसमें आप ज्यादा ध्यान नहीं देते, आप पूरा ऑलराउंड डेवलपमेंट का देखते हैं। तो मेरे को यही है आपसे, मेरा अच्छा लगता है आपका जो इंटरेस्ट, आपका सेंसिटिविटी, आपका अप्रोच, ये बढ़िया है। तो ये जो आपने न्यू एरिया में एंटर किया, उसका भी आपको आगे जाएंगे, और एक नया आप स्कूल लेवल पे एक एजुकेशन का जो पेडागॉजी आप लेके आएंगे, मेरा ये है। तो इसी के साथ आपको जो इनिशिएटिव जो दिया, उसके लिए शुभेच्छा है आपको, और आपको ऑल दी बेस्ट, एंड जय जय हिंद एंड जय महाराष्ट्र। वैनंद सर, आप उसको ऑफिशियली लॉन्च कर दीजिए। So what should I say? लॉन्च का अनाउंसमेंट। You said that the Manavdhan school is I launched the Manavdhan school का app. Yes sir. Yeah. Good, very good. Well. Yes, done sir. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. येस दादा, तुम्ही आता घ्या सूत्र. हो सर, मनापासून अतिशय अरुण व्यक्त करतो. आपल्या शुभ हस्ते ह्या मानवधन डिजिटल स्कूल ऍपचं उद्घाटन झालं, त्याबद्दल रिअली थँक्यू सर. जय भारत. यानंतर मी आदरणीय डॉक्टर अश्विनीजी भारद्वाज सर यांना आजच्या ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शुभेच्छापर आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. डॉक्टर अश्विनी कुमार भारद्वाज सर. सर आवाज येतोय? हॅलो. दादा मी बोलायचंय? हो, आपल्याला इन्व्हाइट करतो सर, आपण मार्गदर्शन करावं. मानवधन शैक्षणिक विकास संस्थाच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त आपण हा फेसबुकच्या माध्यमातून आपल्याशी कनेक्ट होत आहोत. सन्माननीय वायुनंदन सर, ज्यांच्या माध्यमातून आपण मानवधन डिजिटल स्कूल याचा लॉन्चिंग केलंय, त्याचबरोबर दादांच्या 5व्या पुस्तकाचा विचाराचा सुगंध याचाही प्रकाशन सोहळा आज संपन्न होताना मला विशेष आनंद होत आहे. खऱ्या अर्थाने आज योगायोगच म्हणावा की आज दादांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि शाळेचा वर्धापन दिन सुद्धा. म्हणून वाढदिवसाच्या आमच्या सर्वांकडनं आपल्याला लाख लाख शुभेच्छा. काळाची गती ओळखून आणि त्याच्या अनुरूप कार्य करणारे आपले प्रकाश सुखदेव कोल्हे. खऱ्या अर्थाने हा जो विषय मानवधन डिजिटल स्कूलचा विषय आहे, हा 15 दिवस पूर्वीच समोर आला आणि त्या 15 दिवसामध्ये एक उत्कृष्ट पद्धतीचा विद्यार्थ्यांना पूरक आणि विद्यार्थ्यांना आनंद देणारा आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाला आनंदमयी बनवणारा, या कोविडच्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थी शिक्षणाचा आनंद कसा घेऊ शकतात या सर्वांचा विचार करून कोल्हेदादा आणि त्यांची संपूर्ण टीमनी एक अतिशय उत्कृष्ट, ज्याला आपण म्हणूया की एक पाथ ब्रेकिंग स्कूल ॲपची निर्मिती केलेली आहे. आता ही खरी सुरुवात आहे. याच्यामध्ये दादांशी ज्यावेळी आमचं बोलणं झालं त्यावेळी असं लक्षात आलं की याच्यामध्ये अजून बऱ्याच आपल्याला प्रयोग करायचे आहेत, बरेच नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. जसं वायुनंदन सरांनी सांगितलं की आपले माननीय पंतप्रधान
मोदीजींनी पण सांगितलंय की या क्रायसिसला आपण ऑपॉर्च्युनिटीज मध्ये कसा घेऊ शकतो. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आज मानधन शैक्षणिक संस्थांनी त्याची खऱ्या अर्थाने संधी केली आहे आणि ते चांगल्या पद्धतीने कार्य करतायत. हा ऍप सर्व जास्त विद्यार्थी वापरतील आणि मला असं वाटतं की नुसतं नाशिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक नवीन दिशा देणारा हा ऍप असेल. याचं अनुसरण नाशिकच्या बऱ्याच शैक्षणिक संस्थांनी करावं आणि त्याचा लाभ घ्यावा असं मी आजच्या दिवशी आवाहन करेल आणि आपल्या भविष्याच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद सर, धन्यवाद सर. मी आदरणीय माझे बंधू विश्वासी देवकर सर यांना मी विनंती करतो, सर आपण आपलं आजच्या दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करावं. मी सर्वप्रथम मानवधन शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे सर आणि त्यांना भक्कम साथ देणाऱ्या त्यांच्या सहचारिणी ज्योतिताई कोल्हे या दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो. एक संस्था आपण जन्माला घातली जी कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी काम करते आहे. प्रकाश कोल्हे सर आणि त्यांच्या सहकार्याची वाटचाल आम्ही सगळे आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर अश्विनी कुमार भारद्वाज सर असो, मुक्तेश्वर शेट्टीवार दादा असो, मी आहे, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू वायुनंदन सर, आम्ही सगळे पाहतो आहोत. सुधीर गव्हाणे सरांनी सुद्धा मगाशी तसा उल्लेख केला शिक्षणाचा, डिजिटल शिक्षणाचा. आम्ही सारे प्रकाश कोल्हे सर आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आहोत. तुम्ही ते कार्य करता आहात ते वंचितांच्या विकासासाठीच कार्य आहे. मुळात मानवधन अशी संकल्पना घेऊनच आपण जे काम चालू केलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असताना आपल्याला जे कष्ट पडले, आपल्याला जे राबावं लागलं, असे कष्ट दुसऱ्यांच्या वाट्याला येऊन यासाठी धडपडणारं व्यक्तिमत्व आम्ही जवळून पाहतो आहोत आपल्या रूपामध्ये प्रकाशजी. आणि संस्थेचा वर्धापन दिन हा स्वतःचा वर्धापन दिन अशी भावना घेऊन दरवर्षी आपण जे सातत्यानं प्रयोग करता आहात, दरवर्षी एक पुस्तक विचारांच्या वाटा मोठ्या करणारं पुस्तक, हा संकल्प तुम्ही सोडता आणि सगळ्यात महत्वाचा तो सिद्धीच नेता. आजही तो सुवर्ण क्षण आहे, आनंद क्षण आहे. आपण आज विचारांचा सुगंध प्रकाशकड या संकल्पनेवर आधारित जे पुस्तक डिजिटली जगासमोर आणलेलं आहे. मगाशी जसा उल्लेख झाला की कोविडनं खरं म्हणजे जशी आव्हानं दिली तसं अनेक संधी सुद्धा उपलब्ध करून दिल्या. ही एक संधी आपणही साधतो आहोत की जगासमोर डिजिटली तुमच्या कष्टाची वाट मोठी होताना आज आपल्याला दिसते आहे. तुमच्या या वाटचालीतले सहयोगी म्हणून आम्ही सगळे इथं आपल्या समारंभाला उपस्थित असलेले आपल्या बरोबर आहोत. या पुढच्या काळामध्ये आपण जे डिजिटल ऍप निर्माण केलेलं आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून, मानवधन डिजिटल स्कूल, हे ऍप केवळ विद्यार्थ्यांना नव्हे तर अगदी त्यांच्या पालकांना सुद्धा, आणि केवळ मानवधन शिक्षण संस्थेच्या परिवारालाच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणसाला वेगवेगळ्या विचारांच्या वाटा, वेगवेगळ्या विचारांचे पैलू समजून देण्याचं काम करेल. सगळ्यात महत्वाचं, येणाऱ्या काळातली जी कुठली आव्हानं आहेत त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शिक्षणासारखं दुसरं साधन नाही. या विचारातून प्रेरित होऊन जे जे प्रयोग आपण केलेले आहेत त्या प्रयोगांना खरं म्हणजे या डिजिटल ऍपच्या माध्यमातून सगळ्या जगाची खिडकी आजपासून खुली झाली आहे असं मला आवर्जून इथं नमूद करावं असं वाटतं. आणि हो, या इंटरनेटच्या माध्यमातून जगाची खिडकी खुली झालेली आहे आणि जो कोणी प्रयोग करेल त्या प्रत्येक प्रयोगाला दाद देणारं एक जग, खरं म्हणजे आसुसलेलं जग आता खुलं आहे. त्या सगळ्यांना आपल्या या ऍपचा लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद सर. धन्यवाद. मी आदरणीय आमचे दादा मुक्तेश्वर यांना मी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शुभेच्छा करून मार्गदर्शन करावं. मानवधन शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या 16व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि प्रकाशकड विचाराचा एक सुगंध या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मान्यवर आदरणीय डॉक्टर वायुनंदन सर, डॉक्टर सुधीर गव्हाणे सर, त्याचप्रमाणे या पुस्तकाला प्रस्तावना देणारे आमचे मित्र डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर
आणि संस्थापक आदरणीय प्रकाशजी कोले आणि या संस्थेच्या सचिव सौ ज्योती कोले यांना आधी मी शुभेच्छा देतो. 16 वर्ष ही संस्था कशी स्थापन झाली याचा इतिहास मला माहित आहे. आज वेळ कमी आहे म्हणून मी अधिक प्रकर्षाने बोलणार नाही. म्हणून आपलं शिक्षण घेत असताना ज्या काही अडचणी आलेल्या होत्या, दुसऱ्यांनी शिक्षणासाठी पैसे दिले, फी भरण्याची अवस्था नसताना सुद्धा शिक्षण पूर्ण करून इंजिनिअरिंग झाले. इंजिनिअरिंग झाल्यानंतर काही काळ त्यांनी नोकरी केली आणि ते एक शल्य होतं की मला असं जर अडचण झालेली आहे ती माझ्या वंचित मुलांना होऊ नये, बहुजनाच्या बिलो पॉवर्टीच्या मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सगळ्या मानवांना एकत्र करून मानवधन ही त्यांनी संस्था स्थापन केली. आज या संस्थेला 16 वर्ष होत आहे. त्या वेदनेतून ही निर्माण झालेली आहे आणि या संस्थेचा भरभराटात अनेक प्रयोग त्यांनी केलेले, म्हणजे आधुनिकीकरण असेल, भारतीय संस्कृतीचा असेल, आणि या सगळ्याचा विचार करून आज त्यांच्या विस्तारित आणि या संस्थेच्या विविध शाळांमध्ये किमान 30 किलोमीटरच्या परिसरातून एक विद्यार्थी आज शिकत आहेत. मराठी पहिलीतला विद्यार्थी सुद्धा कॉम्प्युटरचं ज्ञान इथे मिळू शकतो. वेब रेडिओचं महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आपल्याकडे आहे आणि फ्लॅग होस्टिंग सुद्धा आपण यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्या साऱ्या गोष्टीचा प्रयोग करत असताना आज कोरोनाच्या माध्यमातून जे काही नवीन संधी उपलब्ध झाली त्या संधीचा घेऊन एक ऍप डिजिटल स्कूल हे नवीन जन्माला घातलेलं आहे आणि त्याचप्रमाणे एक चांगल्यापैकी विचार नेहमी द्यावं. 5वं पुस्तक आहे, दरवर्षी एक पुस्तक त्यांनी प्रकाशित करण्याचा संकल्प केलाय. याच्याही पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या मुलांना केवळ शेतकऱ्यांच्या मुलांचं जे चाललंय की शेतकरी काही प्रश्न आर्थिक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे आत्महत्या करतात, ही परिस्थिती येऊ नये शेतकऱ्यांच्या मुलांसाठी म्हणून त्यांनी गुरुकुल स्थापन केलेलं आहे. त्यातनं वारकरी संप्रदायाच्या शिक्षणाबरोबर शालेय आणि विज्ञान शेती हे सुद्धा विषय त्यांनी दिलेले आहेत. असं एक नवीन रसायन असलेलं आज हे मानवधन महाराष्ट्रात एकमेव अशी एक संस्था आहे की जी चांगल्या पद्धतीने शिक्षणाच्या अग्रसर ठरलेली आहे. मी 16व्या वर्धापनाच्या निमित्तानं आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील आम्ही तर त्यांचे सहकारी आहोतच, पण पुढील एक चांगली संस्था या ठिकाणी व्हावं. या चांगल्या संस्थेचा गौरव सुद्धा भारत सरकारने केला तर म्हणून अटल ट्रँकल लॅब या संस्थेला आपल्याला मिळालेली आहे. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे कुठल्याही शाळेच्या लेवलवरती मुक्त विद्यापीठाचं केंद्र मिळत नाही, ते केंद्र सुद्धा या शाळेला आम्हाला मुक्त विद्यापीठाने दिलेलं आहे. हा एक गौरवास्पद भाग आहे आणि सातत्याने 2 वर्ष कुलगुरूंच्या हस्ते पुस्तकाचा प्रकट आज नवीन ऍपचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि म्हणून हा एक आनंद सोहळ्याची आम्ही साक्षीदार आहोत. पुन्हा एकदा या सोहळ्याला आणि सर्व पाहुण्यांचं ऋण व्यक्त करतो. सगळ्या पाहुण्यांना मी तोरणीचा नमस्कार करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा धन्यवाद. जय भारत, जय मानव. आपल्या माझ्या आयुष्यामध्ये एक जीवनसाथी म्हणण्यापेक्षा एक जीवनाचा कणा म्हणून त्यांनी मला आतापर्यंत इथपर्यंत प्रवासामध्ये साथ दिली अशा सौ ज्योती कोल्हे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांचं तसेच आतापर्यंत म्हणजे आजपर्यंतच्या प्रवासामध्ये ज्यांनी मला साथ दिली, त्यांनी संकट दिली, त्यांचाही ऋण त्यांनी आणि आभार व्यक्त करावं असं त्यांना मी विनंती करतो. सर्वांना जय भारत. मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित आज आमचा संस्थेचा वर्धापन दिन आहे आणि थोडी खंत पण वाटते की जो आज आम्ही 15 वर्षापासून कार्यक्रम घेत आहोत आणि आज अप्रत्यक्ष तरी आम्ही सगळ्या प्रेक्षकांशी जोडला होते, कुठेतरी थोडं समाधान मानावं लागेल. तर मानवधन डिजिटल स्कूल ऍपचं उद्घाटन झालेलं आहे आणि प्रकाश पण विचारांचा सुगंध या पुस्तकाचं देखील आज उद्घाटन झालेलं आहे. कोविडच्या ह्या जे काही साथ आहे किंवा जे काही लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे आपण आज प्रत्यक्ष भेटू शकत नाहीये, परंतु जे आमचं वर्षभराचं किंवा आमचं जे काही उद्दिष्ट आहे की सरांचं एक उद्दिष्ट आहे की पुस्तकाचं प्रकाशन होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही या माध्यमातून आज हा प्रयोग आपण करतो आहोत. सगळ्यांचं आम्हाला खूप सहकार्य लाभलं. तर प्रथम आमचे संस्थेचे लाडके कुलगुरू जे आहेत की म्हणजे विशेष म्हणावं लागेल की एवढं त्यांचं
त्यांचं सामान जे कामकाज आहे ते अतिशय त्यांचं वेगळं आहे आणि वेळ नसताना सुद्धा ते आमच्यासाठी जेव्हा आम्ही त्यांना आवाज देतो ते आमच्यासाठी लगेच हजर असतात. तर सर्वप्रथम मी आपले जे कुलगुरू आहेत ती वायुनंदन सर, त्यांचे मनापासून मी आभार मानते. नंतर सुधीर गव्हाणे सर आता सोबत आपल्या नाही, पण त्यांनी पण वेळ काढून त्यांनी आमच्या इथे आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत संस्थेसाठी. नंतर गिरीश कुलकर्णी सर, ते काही ते आज कनेक्ट होऊ शकले नाही, त्यांचे पण मी खूप आभार मानते. नंतर आमचे लाडके मार्गदर्शक आणि जे लाडके मार्गदर्शक म्हणायला लागले ते पण आम्हाला नेहमी काही जरी आम्हाला अडचण आली तर ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आमचे अश्विनी कुमार भारद्वाज सर, देवकर सर आणि आमचे मोठे बंधू बंधू म्हणतो आम्ही त्यांना, मुक्तेश्वर दादा, यांचे खूप मी मनापासून आभार मानते. आणि हे सर्व जे घडवून आणलेलं आहे सरांना, ज्यांनी वेळोवेळी सुरुवातीपासून ज्यांनी संस्थेच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन केले आहे असे सुनील कुटे सर, यांचे पण मनापासून आभार मानते. आणि हे जे काही आज घडवून आणलेलं आहे तर 15 दिवसापासून, जसं भारद्वाज सरांनी सांगितलं, 15 दिवसापासून संस्थेचे संस्थापक आणि आमचे सर्व मानव सेवक अहोरात्र झटत आहेत. म्हणजे लॉकडाऊन असताना पण त्यांनी सरांनी त्यांना आवाज दिला आणि त्यांनी त्यांच्या परीने हा जो प्रयत्न केला आहे, त्यांचे पण माझ्या सगळ्या मानव सेवकांचे त्यांचे मनापासून आभार मानते. आमचा पालक वर्ग आज इथे उपस्थित राहू शकला नाही, आमचे विद्यार्थ्यांना पण आम्ही खूप चुकल्यासारखं वाटतंय, विद्यार्थ्यांचे पण मी मनापासून आभार मानते. तसेच हे सर्व जे घडवून आणलेलं आहे तर त्यांच्यामुळे आज आपण अशा अप्रतिष्ठित आपण भेटत आहोत. तर तन्मय दीक्षित सर यांचे मी मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा सगळ्यांच्या सदैव मी आहे. वायुनंदन सर, पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो. डॉक्टर भारद्वाज सर, आपले सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सगळे माझे बंधू भगिनी, माता पिता, माझे छोटे लाडके माझे बालगोपाल आणि ही सृष्टीच्या संपूर्ण जे काही निसर्गातले जे जे घटक आहेत ते घटक सुद्धा या आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत. हा जीवन सुंदर आहे असं सौंदर्य पुरवण्याचं काम करण्यासाठी करताय अशा वसुंधरेचं मी नतमस्तक होतो किंवा वंदन करतो. आणि आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी सगळ्यांच्या वतीने जाहीर करतो. आणि अतिशय अतिशय सुंदर कार्यक्रम घडवून आणला. मी तुम्हाला अतिशय मनापासून श्रद्धेने नमस्कार